नमस्कार, मी श्वेता. भाग्यविजय या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण भाग्यविजयमध्ये जाणून घेणार आहोत धनु लग्न स्वभाव, परिणाम आणि उपाय याविषयी. आता धनु लग्न यांचं व्यक्तिमत्व कसं असतं, आयुष्य कसं असतं, अडचणी कशा असतात, त्यावर उपाय नेमके कोणते, या सगळ्याबद्दल मला माहिती तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. पण त्याआधी या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये झालेले आहेत ज्योतिष आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय साटोरीकर. त्यांचं आपण स्वागत करूयात. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आपण चर्चा करणार आहोतच, पण त्याआधी डॉक्टर विजय साटोरीकर यांची ओळख करून देऊ इच्छिते. खरं आपण सगळेच त्यांना ओळखतो, कारण गेल्या 20 ते 25 वर्षांपासून त्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या दोन्ही विषयांमध्ये सरांच्या 3 पिढ्या पारंगत आहेत आणि या दोन्ही विषयात सरांनी PhD सुद्धा केलेली आहे. रत्नशास्त्रांचा विशेष असा त्यांचा सखोल अभ्यास आहे आणि आतापर्यंत त्यांचं हे कार्य पाहून त्यांना अनेक पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित करण्यात आलेले आहे. आज महाराष्ट्रातच म्हणाल तर पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर विविध ठिकाणी त्यांचं कार्य चालतं. ज्यांना प्रत्यक्ष त्यांना भेटता येत नाही ते ऑनलाईन माध्यमातून येऊन त्यांना प्रश्न विचारतात, समुपदेशन त्यांच्याकडनं घेतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने त्यांचं मार्गदर्शन हे घेऊ शकता. त्यासाठी लागणारे संपर्क क्रमांक सुद्धा आम्ही तुम्हाला दिलेले आहेत. चला तर आजच्या मुख्य विषयाकडे वळूयात. धनु लग्न स्वभाव, परिणाम आणि उपाय याविषयी जाणून घेतोय. आता सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न जो आपल्या प्रेक्षकांचा खूप आवडत आहे, त्यामुळे धनु लग्न ज्यांचं आहे त्यांचं व्यक्तिमत्व मुळात कसं असतं? उंच रुबाबदार एखादा व्यक्ती जेव्हा आपल्या समोर येतो ना, किंवा धष्टपुष्ट असेल, हाईट चांगली असेल, हाईट मिनिमम त्यांची 6च्या जवळपास असते किंवा 6पेक्षा जास्त असते आणि एकदम धष्टपुष्ट शरीरानं उंचीले आणि एकदम आवाजामध्ये करारीपणा असतो. तर अशी जी व्यक्ती असते ना ती धनुराशीची असते जास्त करून. आणि धनुराशीच्या बाबतीमध्ये जर त्यांचं व्यक्तिमत्व सांगायचं म्हणलं तर हे दिसायला खूप धिप्पाड असतात. आणि तसं पाहायला गेलं तर मेष रास झालं, सिंह रास झालं आणि धनुरास झालं, हे तिन्ही अग्नितत्वाच्या राशी आहेत. पण मेष ही धडाकेबाज आहे. सूर्याची जी रास आहे सिंह रास, ती सुद्धा महत्त्वाकांक्षी रास आहे. हे पण महत्त्वाकांक्षी असतात, धडाडी पण असतात आणि तेवढेच ते प्रेमळ पण असतात. म्हणजे त्यांचं कसं असतं की जो धाडसीपणा असतो किंवा ॲग्रेसिव्हपणा असतो तो व्यक्ती पाहून बदलत असतो. की समोरचा माणूस जर ह्यांच्यापेक्षा थोडा ॲग्रेसिव्ह असेल तर हे लगेच शांत होतात. हे असं नाही, आपली जी बॉडी लँग्वेज आहे किंवा आपली जी पर्सनॅलिटी आहे त्याच्यानुसार ते समोरच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत नाहीत. हां, कधी करतील जर जो माणूस समोरचा शांत असेल तर नक्कीच त्याच्यावर तो दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा प्रकारचे हे व्यक्तिमत्व हे इतके व्यावहारिक असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी जेवढी मी धनु लग्नाची पत्रिका पाहिल्या, हे लोक व्यावहारिक असतात. यांच्यामध्ये व्यावहारिकता इतकी भरून ठासलेली असते की प्रत्येक गोष्टीमध्ये ते व्यवहार पाहत असतात. ते सहज सोपे, म्हणजे आपल्याला बोलताना असं वाटतं की हा माणूस आपलाच आहे, म्हणजे आपण आपल्यासाठी काही करू शकतो. पण तो जेव्हा आपण त्याच्याकडून मदत घ्यायला जातो तेव्हा कळतं की हा माणूस किती व्यावहारिक आहे. तर ही व्यावहारिकपणा जो आहे ना तो ह्यांच्याकडून शिकण्यासारखा आहे. बऱ्याचदा आपल्याला राग येतो त्या गोष्टीचा, पण त्यांच्याकडून ती शिकण्यासारखी गोष्ट आहे की व्यावहारिक राहिल्यामुळं काय होतं की रिलेशन खराब होत नाहीत कोणते. आणि हे जे त्यांच्या व्यक्तिमत्वातला गुण आहे व्यावहारिकता, आणि व्यावहारिकता असताना सुद्धा रिलेशन तुटू न देणं किंवा रिलेशन कुठे ब्रेक न होऊ देणं आणि समोरच्याला व्यवस्थित जाणीव करून देणं किंवा पटवून देणं, ते व्यवहारातला जो गुणधर्म आहे तो त्यांच्यामध्ये ठासून भरलेला असतो. आणि बाकी पाहायला गेलं तर ह्यांच्यामध्ये अजून एक चांगली गोष्ट असते की त्यांना एकापेक्षा अनेक गोष्टी करण्याची एक मानसिकता असते. म्हणजे मी पाहिलेलं आहे की धनुराशीचा व्यक्ती जर एखादा नोकरी करत असेल तर साईड बाय साईड त्याचा बिझनेस पण चालू असतो आणि तो दोन्ही पण हँडल करू शकतो. बरेचदा असे पण व्यक्ती पाहिलेत की त्यांचे 2-2, 3-3 व्यवसाय आहेत आणि शिवाय नोकरी पण करतात ते. आणि जर अशी त्यांचे गुरु स्वतः स्वामी आहे धनुराशीचा, जो प्रथम स्थानात स्वामी आहे, म्हणजे चुकीच्या मार्गाने तर तो पैसे आणत नाहीत, पण जे काही नैतिकता आणि नीतिमत्तेच्या दृष्टिकोनातून जो पैसा येतो ते धनसंचय करणं, कारण व्यावहारिकता असल्यामुळं धनसंचय फार व्यवस्थितपणे करू शकतात. आणि विशेष म्हणजे घरामध्ये त्यांच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये, मित्रपरिवारामध्ये त्यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व असतं की, आणि एक त्यांच्याबद्दलचं एक अट्रॅक्शन असतं. कारण त्यांची पर्सनॅलिटीज अशी असते की ते सोबत असले की कुठेतरी आधार आहे आपल्याला किंवा कोणतरी आपल्या पाठीशी आहे, एक अशी एक भावना आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकते. बरं, धनु लग्न ज्यांचं आहे खंबीर व्यक्तिमत्व त्यांचं असतं, पण मग आर्थिकदृष्ट्या हे जसं तुम्ही म्हणालात की अगदी खूप काटेकोर असतात, व्यवस्थित व्यवहार त्यांचे राहतात, त्याचा त्यांना फायदा कसा होतो? काय की धनु लग्नाचा स्वामी गुरु आहे. आणि गुरु ग्रह जो आहे तर आपण पाहिलं की सगळ्या ग्रहांमध्ये सगळ्यात मोठा ग्रह कोणता तर तो गुरुग्रह. त्यामुळे ह्यांची पर्सनॅलिटी पण हे सुद्धा घरामध्ये दिसताना त्यांचे व्यक्तिमत्व फार मोठं असतं. आर्थिक बाबतीमध्ये मी जसं तुला पहिल्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं की हे फार व्यावहारिक असतात. आता काय की गुरु प्रथम स्थानाचा स्वामी आहे. आता धनु राशीच्या नंतर द्वितीय स्थानाचा स्वामी जातो तो म्हणजे शनी, कारण तिथं मकर रास येते.
म्हणजे काय की शनी हा जरी आपल्याला पापग्रह वाटत असेल किंवा अशुभ ग्रह वाटत असेल, तर शनी हा नैतिकता, नीतिमत्तेचा आणि कायद्याचा कारक असतो. तो चुकीच्या दृष्टिकोनातून कोणती गोष्ट आपल्याकडे येऊ देत नाही किंवा चुकीची गोष्ट आपल्यापर्यंत येऊ देत नाही. तर तशी शनी जेव्हा धनस्थानाचा स्वामी असतो तेव्हा तो धनसंचयसुद्धा स्लोली करतो आणि कायमस्वरूपी करतो. त्याला रिटर्न नसतं. म्हणजे त्यांच्याकडे एकदा पैसा गेला ना, तो बाहेर काढणं फार मुश्किल असतं, कारण ते धनसंचय असतं, कारण त्यांची पूर्ण प्लॅनिंग असते आणि तो विनाकारांचा खर्च कोणताही करणार नाहीत. म्हणजे समजा 4 झेरॉक्स काढायच्या असतील आधार कार्डाच्या, तर त्यांना माहिती का आधार कार्ड केवढं आहे आपलं, छोटं आहे, मग ते एकाच पेजवर 2 कशा काढता येईल एवढं इतकं काटेकोरपणा व्यावहारिकतेमध्ये ते ठेवतात. आणि तिसरी गोष्ट काय की धनुर्लग्न असल्यामुळं तर त्यांच्या व्ययस्थानाचा स्वामी जो आहे तो मंगळ आहे आणि त्यांच्या लाभस्थानाचा स्वामी तो शुक्र आहे. आता शुक्र हा लक्ष्मीचा कारक आहे, शुक्र हा उपभोगाचा कारक आहे, शुक्र हा सुखाचा कारक आहे. शुक्राचा संबंध जर त्या शुक्राचा संबंध आणि त्या शनीचा संबंध, शनी आणि शुक्र हे 2 मित्र आहेत, जर शनीचा आणि शुक्राचा संबंध आपसात येत असेल, जर शुक्र द्वितीय स्थानामध्ये असेल आणि शनी जर त्यांच्या लाभ स्थानामध्ये असेल, तर नक्कीच त्यांच्याकडे चांगला धनयोगाचा येतो. तसंच हा जो शुक्र त्यांच्या पंचमात असेल आणि पंचमाची रास शनीशी संबंधित असेल किंवा शनीची दृष्टी त्या पंचमावर पडत असेल, तर नक्कीच ह्यांच्यामध्ये वडिलोपार्जित प्रॉपर्टी यांना भरपूर मिळते, कारण तिथून पूर्वसंचित ज्याला म्हणतो ते त्यांना भरपूर मिळण्याची शक्यता असते. तसंच हा शुक्र आणि हा शनी जर ह्यांच्या कर्मस्थानामध्ये असतील, तर हे स्वतःच्या व्यक्तिमत्वानं, स्वतःच्या मेहनतीनं, स्वतःच्या प्रयत्नानं, कष्टानं भरपूर धनसंचय जमा करू शकतात. आणि जसं मी सांगितलं की लक्ष्मीनारायण योग असतो जो कर्मस्थानाशी संबंधित आहे. कर्मस्थानाचा स्वामी जो आहे, त्यांचा कर्मस्थानाचा स्वामी बुध येतो, म्हणजे बुध तिथं आहे. म्हणजे बघ कसं असतं की आपण जेव्हा शास्त्राचं विवेचन करत असतो किंवा त्याचं बद्दल माहिती देत असतो, जसं मी तुला याच्या आधी पण वृश्चिक राशीबद्दल बोललो. आता इथं कसं आहे, मी सांगितलं की हे एकदम व्यावहारिक असतात. आता व्यावहारिक असतात तर ह्यांचं कर्म जे आहे ते बुद्धीनं असायला पाहिजे, बरोबर आहे ना, कारण बुद्धिचातुर्य तिथं महत्त्वाचं. म्हणजे ह्याच्या कर्मस्थानाचा स्वामीच बुध आहे, कारण तिथं कन्या राशी, ती कन्या राशी स्वामी बुध आहे. आणि दुसरी गोष्ट सिंह राशी जी आहे ती ह्यांच्या भाग्यस्थानामध्ये येते, तर भाग्यस्थानाचा स्वामी सूर्य आहे, कर्मस्थानाचा स्वामी बुध आहे, उपभोगाचा कारक शुक्र ह्यांच्या लाभस्थानाचा स्वामी आहे, लग्नस्थानाचा स्वामी गुरु आहे आणि शनी की जो कष्टानं देतो पण कायमस्वरूपी देतो तो त्यांच्या धनस्थानाचा स्वामी आहे. तर हे जे त्यांचं जे कॉम्बिनेशन आहे, ह्या कॉम्बिनेशनचं ह्यांच्या जीवनामध्ये जर हे ग्रहांची स्थिती व्यवस्थित बसलेली असेल ह्यांच्या कुंडलीमध्ये, तर नक्कीच ह्यांना खूप चांगल्या प्रकारची आर्थिक परिस्थिती यांची एकदम स्ट्रॉंग असते. आणि कधीही मी पाहिले आजपर्यंत जेवढे काही धनुराशीचे लोक पाहिलेत ते आर्थिकदृष्ट्या सबळ असतात, त्यांच्याकडे पैशाला काही कमी नसते. फक्त काय असतं की कधीकधी जेव्हा एखादे गोचरी म्हणजे वर्तमान स्थितीमध्ये काही ग्रहांची स्थिती येते किंवा त्याच्यामुळे थोडे निर्णय चुकल्यामुळं एखाद्या आर्थिक बाबतीमध्ये 19-20 होऊ शकतं, त्याच्यापेक्षा जास्त काही होणार नाही. त्यामुळं आर्थिक बाबतीमध्ये धनुराशीचे लोक फार नशीबवान असतात आणि त्यांची आर्थिक स्थिती उत्तम असू शकते. आर्थिक स्थितीच्या बाबतीत धनु लग्न त्यांचं ते नशीबवान असतात. मग हेच प्रेम संबंधांच्या बाबतीत म्हणलं तर काय सांगाल, तेवढेच नशीबवान असतात की नाही? नक्कीच. काय असतं की रुबाबदार व्यक्तिमत्व कोणाला आवडत नाही, आणि रुबाबदार व्यक्तिमत्वच एक त्यांच्या बॉडीचा होरा असतो की तो अट्रॅक्ट करणारा असतो, सगळ्यांना एक आपल्याकडे ओढून घेणारा असतो, सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे ओढून घेणारा असतो आणि सगळ्यांना तो हवा असा वाटतो. जर वैवाहिक जीवनामध्ये किंवा प्रेमसंबंधामध्ये जर जोडीदार स्त्री असो का पुरुष असो जर धनुराशीचा असेल, तर त्यांची व्यक्तिमत्व शैली जी असते किंवा त्यांचं दिसणं, त्यांचं राहणं, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं हे एकमेकाला आपल्या पार्टनरला कधी पण एक पूरक असतं आणि ते समोरच्या पार्टनरला आपलंसं करून घेण्यासाठी समोरच्याला काय म्हणतो आपण त्याला, समोरच्याला ते इच्छा अट्रॅक्ट करून घेऊ शकतात कधी पण. तर ही व्यक्तिमत्व शैली, हा स्वभाव आणि करारीपणा आहे. जसं म्हणलं आपण की एकदम धष्टपुष्ट दिसायला आहेत, तर साहजिकच आहे कोणालाही ती व्यक्तिमत्व आवडतच असतं. आणि दुसरा स्वभाव काय की ह्यांच्या प्रथम स्थानात स्वामी गुरु आहे, लग्नस्थानात स्वामीच गुरु आहे, त्याच्यामुळं हे सात्विकपणे वागणारे असतात. आणि त्यातल्या त्यात काय की जर शुभग्रहाची सगळी संयुक्त असेल तर हे आदरयुक्त वागणूक देणारे पण असतात. त्यामुळं कोणत्याही पार्टनरला आपला पार्टनर जर आपल्याला चांगलं समजून घेत असेल, आपल्याला सगळे, आणि शुक्र यांच्या लाभस्थानाचा स्वामी आहे, तर लाभस्थानाचा स्वामी शुक्र असल्यामुळे हे सगळे उपभोग देणारा असतो, सगळे सुख देणारा असतात. आणि सगळ्यात सुख देणारा पार्टनर कोणाला नको असतो.
तर त्यामुळं नक्कीच ह्यांचं प्रेमसंबंधाचं जीवन हे उत्तम असतं आणि वैवाहिक जीवन पण चांगलं असतं. वैवाहिक जीवन आणि त्यांचं काय म्हणतात आर्थिकदृष्ट्या ते सबल असतात. पण आता आरोग्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर धनुलग्न ज्यांचं आहे त्यांचं आरोग्य कसं असतं? आरोग्याच्या बाबतीमध्ये काय की थोडं वेट जास्त असल्यामुळं यांना गुडघ्याचा किंवा कंबरेचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते, कारण हाईट पण जास्त असते. त्याच्यामुळे हाईटमुळं मणक्याचा पण त्रास त्यांना उद्भवू शकतो. मी जास्त करून पाहिलेलं आहे, कारण मी जे PhD केलेली आहे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये, ती मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीवर मी PhD केलेली आहे. त्याच्यामुळे मी बऱ्याच अशा आजारासंबंधात मी पत्रिका तपासल्या किंवा निरीक्षण केलं, अभ्यास केला त्याचा. तर त्याच्यामध्ये मला जाणवलं की धनुलग्नाच्या लोकांना मणक्याचा किंवा मानेचा किंवा कंबरेचा आणि गुडघ्याचा किंवा जॉईंटचे पेन हे जास्त असतात, कारण ह्यांची हाडं जे असतात हे डबल असतात. त्यामुळं जेव्हा जेव्हा त्यांचं वय वाढत जातं 40च्या पुढे ह्यांना हा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. पण अतिव्यवहारामध्ये सुद्धा काय असतं की व्यवहारामध्ये जेव्हा तुम्ही प्लॅनिंग करत असता किंवा त्याच्यामुळे स्ट्रेस पण खूप वाढत असतो की एकापेक्षा अनेक, मी जसं सांगितलं तुला, एकापेक्षा अनेक व्यवसाय यांना करायची सवय असते, एकापेक्षा अनेक व्यवहार त्यांना करायची सवय असते. तर अशा ठिकाणी पूर्ण चौकस बुद्धीनं एकदम सावध राहावं लागतं आणि त्यासाठी सतर्क राहणं फार गरजेचं असतं. तर सतर्क राहताना बरेचदा स्ट्रेस वाढल्यामुळं तर बरेचदा यांना शुगर सारखे अशा जे काही स्ट्रेसमुळे निर्माण होणारे आजार असतात ते पण निर्माण होऊ शकतात. तर आता धनु लग्न ज्यांचं आहे यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी नेमक्या कोणत्या असतात आणि यावर मग उपाय नेमके कोणते आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा भाग्यविजय. ब्रेक नंतर भाग्यविजयमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. धनु लग्न स्वभाव, परिणाम आणि उपाय याविषयी आपण जाणून घेतोय. खरं आतापर्यंत व्यक्तिमत्व कसं असतं, मानसिक शारीरिक विशेषतः सांगितली, आर्थिकदृष्ट्या हे चांगले सबल असतात, तब्येतही चांगली असते असंही तुम्ही सांगितलं. पण अर्थात जिथे माणूस आहे, सुख आलं दुःख आलं तिथेच अडचणी या आल्या. तर आता धनु लग्न ज्यांचं आहे त्यांना अडचणी आयुष्यात नेमक्या कोणत्या येऊ शकतात आणि मग उपायही सांगा. समस्या नाहीत असा कोणताही व्यक्ती नाही. परमेश्वराला ते चुकलं नाही, आपण तर माणसं आहोत. आणि अशी कोणतीही क्लूप नाही की त्याला चाबी नसते किंवा किल्ली नसते, आणि अशी कोणतीही समस्या नाही की त्याला उपाय नसतो. फक्त काय असतं की आपण आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्येला आपण हाताळतो कसं आणि त्याच्या सामोरे जातो कसं, धैर्यानं जातो, संयमानं जातो, का रडत जातो, का स्वतःला दोष देत बसतो किंवा इतरांना दोष देत बसतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते आपल्या पत्रिकेमध्ये फार महत्त्वाचं असतं. की आपण जसं तिथे जनरल चर्चा करतो प्रत्येक लग्नाबद्दल, तर फक्त लग्नस्थानावरून आपण असं नाही पाहू शकत की तुमचे पूर्ण भविष्य फक्त लग्नस्थानावरून नाही सांगतात. की ते एक 12 स्थानं असतात. 12 स्थानामध्ये काही स्थानं शुभ आहेत, काही स्थानं अशुभ आहेत. 9 ग्रह आहेत, त्यातले काही ग्रह शुभ आहेत, काही ग्रह अशुभ आहेत. तर ह्या सगळ्यांचं जे काही अभ्यास करून त्याच्यानंतर तुमच्या पत्रिकेत ते कोणकोणत्या स्थानामध्ये कोणकोणत्या ठिकाणी बसलेले आहेत हे पाहून त्याच्यानंतर कोणत्या स्थानावर कोणत्या ग्रहाची दृष्टी आहे, ते तिथे किती अंशामध्ये आहे, तुमच्या जीवनामध्ये गोचरीमध्ये म्हणजे वर्तमान स्थितीमध्ये तुम्हाला कोणत्या ग्रहाची दशा चालू आहे, महादशा चालू आहे, अंतर्दशा चालू आहे, प्रत्यंतर दशा चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा लागतो. आणि सध्या जे ग्रहाचं भ्रमण चालू आहे ते कोणत्या स्थानातून चाललं आहे आणि तुमची राशीचं सध्या जे काही गोचरीचे भविष्य चालू आहे ते काय आहे हे जाणून घेणं तेवढं महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यानंतर काय असतं की असं कोणताही व्यक्ती नाही की त्याच्या आयुष्यामध्ये जन्मभर चांगलेच ग्रहमान असतात. प्रत्येक देवाला चुकलं नाही, रामालासुद्धा वनवास चुकला नाही, आपण तर साधे माणसं आहोत. त्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये कधी ना कधीतरी अशुभ ग्रह येणार आहेत, कधीतरी म्हणजे रात्र संपल्यावर दिवस आहे आणि दिवसानंतर पुन्हा रात्र आहे, हे एक निसर्गाचा नियम आहे. तर तसं तो नियम आपण समजून घेतला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय असते की जेव्हा आपण पाहतो आता धनुलग्नाबद्दल विचार करतोय, तर धनुलग्नाच्या बाबतीमध्ये जसं मी चांगलं सांगितलं की शुक्र त्यांच्या लाभस्थानाचा स्वामी आहे, म्हणजे सगळे सुख त्यांना मिळतात. पण हाच जर शुक्र पापग्रहांनी युक्त असेल, व्ययस्थानामध्ये असेल किंवा अष्टम स्थानामध्ये असेल किंवा षष्टम स्थानामध्ये असेल तर तो चुकीचे परिणाम देऊ शकतो की जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये सगळं असूनही तुम्हाला त्याचा लाभ घेता येत नाही. आता माझ्याकडे एक असंच एक माझे क्लायंट आहे, त्यांचं नाव नाही सांगू शकत, पण त्यांच्याकडे प्रॉपर्टी भरपूर आहे. जर पण प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन जर काढलं तर ते 8-10 कोटीची प्रॉपर्टी आहे. पण काय असतं की
काही काही जेव्हा ग्रहांची स्थिती असते, अशुभ स्थिती असते, त्यावेळेला बरेचदा आपले निर्णय चुकत असतात आणि आपण चुकीचा निर्णय घाईघाईमध्ये किंवा तात्पुरतं ते काम होण्यासाठी घेतलेलं असतो किंवा आपल्याला तेवढंच आपण ते समोर ठेवून आपण एखादा निर्णय घेतलेला असतो. तर त्यांनी एवढी सगळी प्रॉपर्टी फक्त 50-60 लाख रुपये कर्जासाठी त्यांनी एका पतपेढीकडे ठेवून दिली. आता एवढी प्रॉपर्टी त्यांची त्याच्यामुळे आटून गेली. आता प्रॉपर्टी असूनही उपयोग नाही. पण आज अशी परिस्थिती आहे की आता का होतं की बरेचदा आता जसं मागे धनुराशीला शनीची 7.5 होती, आता मीन राशीला सुरू झाली. अशी जेव्हा काही ग्रहांची स्थिती येते किंवा गोचरीमध्ये अशुभ ग्रहमान येतात तेव्हा ते त्यांचा निर्णय झाला. पण आता त्याच्यामुळे होतं की ते 50-60 लाख रुपये जमा करणं त्यांना मुश्किल होतं, कारण जमीन असू नये की ते त्यांचं त्याच्यावर ते हक्क गाजू शकत नाहीत किंवा ते विकू पण शकत नाहीत. म्हणजे विकायचे असेल तर आधी त्या बँकेची परमिशन घ्यावं लागेल. तर अशी जी काही गोष्टी घडतात आपल्या जीवनामध्ये की आपण तर सगळे व्यवस्थित असतो ना, अचानकच असं काहीतरी आपल्या जीवनामध्ये घडतं. पण ह्या सगळ्या जरी गोष्टी घडत असतील तर ग्रहांची स्थिती एखाद्या जाणकार ज्योतिषाकडून आपण जाणून घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये कोणता काळ कसा आहे हे जाणून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यानुसार आपल्याला प्रिपरेशन करता येतं, आपल्याला प्लॅनिंग करता येते आणि त्याचं नियोजन करून आपण त्या ग्रहांची स्थिती येणार असेल तर त्याच्या बाबतीतली आधीपासूनच आपण काही अशी उपाययोजना करू शकतो. काही मंत्र असतात, यंत्र असतात, रत्न असतात, घरगुती पण भरपूर उपाय असतात की जे आपण ते करू शकतो. रोजच्या जीवनामध्ये सातत्यामध्ये आपण ते उपाय सहजपणे पण करू शकतो. त्यासाठी फार मोठे काही खर्च करायची पण गरज नसते. तर अशा पद्धतीने मला वाटतं की आपण जर जसं असतं ना फॅमिली डॉक्टर असतो की आपल्याला किंवा एखादा सल्लागार असतो आपल्याला कायदेशीर मार्गदर्शन करणारा, तसं एक ॲस्ट्रॉलॉजर पण आपल्याला फॅमिली ॲस्ट्रॉलॉजर असणं फार गरजेचं असतं की बाबा हे पुढचे 5 वर्षे कसे आहेत माझ्यासाठी, 3 वर्षे कसे आहेत, 2 वर्षे किंवा चालू वर्ष कसं आहे, याच्यामध्ये मी अमुक एखादी डिलिंग करतो किंवा एखादी रिस्क घेते, एखादा व्यवहार करतो, एखादा नवीन व्यवसाय चालू करतो किंवा कोणत्याही बाबतीत, विवाहाच्या बाबतीमध्ये असेल, कौटुंबिक बाबतीत असेल, मुलांच्या करिअरच्या बाबतीमध्ये असतील, तर या बाबतीमध्ये आपण जर योग्य ते निर्णय घेतला, म्हणजे मार्गदर्शन घेतलं. आणि मी म्हणत नाही की तुम्ही ज्योतिषशास्त्रावरच डिपेंड राहिलं पाहिजे, कारण ज्योतिषशास्त्र हे एक मार्गदर्शक शास्त्र आहे, चालायचं तुम्हालाच आहे. कारण तुमची मेहनत अधिक ईश्वरी उपासनाबरोबर यश हे जीवनाचं सूत्र आहे. सक्सेस होण्याचं सूत्र मेन हेच आहे की कर्म फार महत्त्वाचे असतात. की तुमचे कर्म कसे आहेत, तुमचे कर्म जर योग्य असतील तर तुम्हाला चांगल्या प्रकारचे फळ भेटतात. तुमचे कर्म जर अयोग्य असतील तर तुमच्याकडे सगळं असूनही तुमच्या हातात काहीच राहत नाही. तर ह्यावेळेला यासाठी कर्म चांगले होण्यासाठी आपले, कारण कर्मसुद्धा बिघडण्याची का असतं. बरेचदा मला लोक विचारतात की सर तुम्ही म्हणतात की हे सगळं जन्मकुंडली बनली जन्मल्या तर त्याच्यानुसारच माझ्या जीवनात घडणार आहे सगळं, तर मग माझ्या कर्माचा काय फायदा. पण तसं नसतं. कर्म हे परमेश्वराने प्रत्येकालाच बुद्धी दिलेली आहे, मेहनत करायला हात दिले, हे कर्म तुमचे असतात. कारण भाग्य हे घडवावं लागतं, ते मिळत नसतं. आणि त्याच्यासाठी तुमची ग्रहांची स्थिती जेव्हा अशुभ येते त्यावेळेला काहीतरी चुकीच्या गोष्टी घडण्याची शक्यता असते. जसं आपण पाहतो की अमावस्या पौर्णिमेला जास्त करून अपघात घडतात. की त्याचं कारण काय असतं की अमावस्या पौर्णिमेला चंद्राचा जो असतो, एक तर चंद्र पूर्ण दिसतो किंवा पौर्णिमेला पूर्ण दिसतो आणि अमावस्येला तो दिसत नाही. तर त्या चंद्राचा जो प्रभाव आहे तो पाण्यावर जास्त पडतो, म्हणजे भरती आहोटी पण येते, ते सायंटिफिकली आहे. तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा 70% वॉटर आहे. त्यामुळं आपल्या मानसिकतेवर, आपल्या स्वभावावर, आपल्या विचारावर, आपल्या निर्णयावर सुद्धा त्याचा इम्पॅक्ट होतो. त्यामुळे त्या काळामध्ये बरेचदा अपघात होणे, मारामाऱ्या होणे, जे काही चुकीच्या गोष्टी ते जास्त घडल्या जातात. तर ह्या गोष्टी जाणून घेऊन जर आपण जर काही निर्णय घेतले आपल्या जीवनामध्ये, तर मला वाटतं की येणाऱ्या समस्येला आपण चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो. पण आज आपला विषय धनुराशीचा आहे. आता हे धनुराशीचे लोक काय असतात की हे धैर्यवान असल्यामुळं आणि व्यावहारिक असल्यामुळं प्रत्येक गोष्टीकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन जो असतो ना, तो दूरदृष्टीचा असतोच, त्यासोबत व्यावहारिक पण असतो. त्यामुळे ते काय करतात की आणि धार्मिक वृत्तीचे पण असल्यामुळं ते प्रत्येक समस्येला ते घाबरून न जाता धैर्यानं तोंड देण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्याच्या बाबतीतले काही उपाय असतील किंवा काही उपासना असतील किंवा त्या बाबतीतले त्यांना जसं जाणवलं तर त्यानुसार ते त्यातून ते मार्ग काढत असतात. कधी कधी काय असतं की लांब उडी मारण्यासाठी 2 पावलं मागे सरकावं लागतं. तर कुठं मागे सरकायचं हे त्यांना योग्य वेळी माहीत असतं, कुठं स्वतःला थांबवायचं, कुठं पुढे जायचं. तर हे लग्नाच्या व्यक्तीला योग्य प्रमाणात कळतं. त्यामुळे मला वाटतं की जरी अशुभ वेळ आली असेल, कधी समस्या निर्माण झाल्या असतील जीवनामध्ये, मग ते कोणत्याही प्रकारचे असो, त्यातून मार्ग काढताना धनुराशीचे लोक धैर्यानं तोंड देतात. आता खरं जाता शेवटची 2 मिनिटं राहिली म्हणून मला प्रश्न हा विचारायचा आहे की धनु लग्न ज्यांचं आहे त्यांना साधारणपणे, आता रत्नशास्त्राचा तुमचा सखोल अभ्यास आहे म्हणून, तर त्यांना कोणतं रत्न त्यांनी धारण करावं? कसं आहे की जेव्हा लग्न धनु आहे
तर धनुलग्न आहे म्हणजे त्यांचं जीवनरत्न जे आहे ते पुष्कराज आहे आणि त्यांचं कारक रत्न जे आहे तर ते मुंगा आहे आणि त्यांना मुंगा, पुष्कराज आणि मोती हे 3 रत्न त्यांना चालू शकतात. हे तिन्ही भाग्यरत्न त्यांचं जे आहे तर ते माणिक आहे आणि मुंगा हे तिन्ही रत्न ते धारण करू शकतात की जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक समस्येला कसं असतं की प्रत्येकाला महादशा अंतर्दशा येत असतात, आपल्याला कळू शकतं की कोणता ग्रह आणि कोणतं रत्न आपल्याला कोणत्या महादशामध्ये किती पर्सेंटेजनं साथ देऊ शकतं. म्हणजे त्या काळामध्ये आपण ते रत्नाचं धारण केलं आणि हे 3 रत्न जे असतात जीवनरत्न, कारकरत्न आणि भाग्यरत्न हे आपण कायमस्वरूपी हे 3 रत्न कोणत्याही महादशेमध्ये धारण करू शकतो. फक्त त्याचा जो इम्पॅक्ट असतो तो कमी जास्त प्रत्येक महादशेमध्ये होत असतो, पण हे 3 रत्न आपल्याला सदैव आपल्याला तारू शकतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे यश देऊ शकतात. आणि खूप छान पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन करताय. तुम्ही एक मगाशी महत्त्वाचा उल्लेख केला की जाणकार ज्योतिषाचा सल्ला असणं गरजेचं आहे आणि याचं योग्य निदान होणं हे खूप गरजेचं आहे. समजा जर आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला भेटायचं असेल तर त्यांनी कशा पद्धतीने भेटावं? स्क्रीनवर माझे नंबर आहेत, त्या नंबरवर कॉल करून अपॉइंटमेंट घेऊ शकतात. प्रत्यक्ष भेटायचं असेल तर मी दर रविवारी ठाण्यामध्ये असतो, दर शनिवारी पुण्याला असतो, दर बुधवार गुरुवार मी संभाजीनगरमध्ये असतो, तर तिथे मला प्रत्यक्ष भेटू शकता. शिवाय फोनद्वारे सुद्धा आपण कन्सल्टिंग करतो की तुम्ही जर फोनवर नंबर घेऊन जर तुम्ही अपॉइंटमेंट घेतली तर तुमची जे काही प्रश्न असतील तुमची पत्रिका पाहून त्यानुसार आपण त्यांना मार्गदर्शन करत असतो. आपण रत्न आणि यंत्राच्या माध्यमातून उपाय देत असतो की जेणेकरून लवकरात लवकर प्रत्येकाला चांगलं यश मिळालं पाहिजे. नाही, आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा योग्य जर ज्योतिषाचा सल्ला शोधत असाल तर नक्कीच डॉक्टर विजय साटोरेकर यांना संपर्क साधू शकता. धनुलग्न या विषयावर खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही इथे आलात, खरंच तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. यानंतर भाग्यविजय या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.